नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। कापसाचे बाजारभाव 7 ते 7.5 हजारपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। चला तर व्हिडिओ आपण सविस्तर बघूया। अकोला जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आता कापसाला प्रति क्विंटल 6,000 रुपयांहून अधिक भाव मिळत असून सोमवारी तारीख 22 अकोट तालुक्यात 6,575 रुपये भाव मिळाला। कापसाची मागणी व उपलब्धता लक्षात घेता लवकरच कापसाचे दर 7 ते 7.5 हजारावर पोहोचण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। दशकात जिल्ह्यातील कापसाचे सरासरी उत्पादन लक्षात घेतल्यास दरवर्षी उत्पादनाचा आलेख वाढत असून सरासरी 8 ते 10 लाख क्विंटल उत्पादन झाल्याच्या नोंदी आहेत। यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी एकरी 4 ते 10 क्विंटल एकरी कापूस उत्पादन घेता आले, त्यामुळे आवक सुद्धा घटली असून हंगामात 3 ते 4 क्विंटल कापूस उत्पादन घटल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे। दसरा, दिवाळी व दिवाळीनंतरही महिनाभर कापसाचे दर वाढून प्रति क्विंटल 5,500 ते 6,000 रुपये दराने शेतकऱ्यांना भाव मिळाला। त्यानंतर मात्र दर घसरण होऊन 4 ते 4.5 हजारावर भाव येऊन ठेपले। आता मात्र पुन्हा कापसाने मुसंडी घेतली असून प्रति क्विंटल 6,500 रुपये भाव मिळत आहे। देशात यंदा 340 लाख कापसाच्या गाठीचे उत्पादन अपेक्षित घेतले जात होते, मात्र सर्वत्र उत्पादन घटल्याने आवक कमी आणि मागणी अधिक अशी स्थिती महाराष्ट्र देशात आहे। सरकीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून गाठीचे प्रमाण घटले आहे, त्यामुळेच लवकरच कापसाचे भाव 7 ते 7.5 हजारावर जातील असे भाकीत बाजार विश्लेषकांकडून घेतले जात आहे। लाभ कोणाला? सुरुवातीला कापसाला 6,000 पर्यंत भाव मिळाला। यावेळी 25% शेतकऱ्यांनी कापूस विकला, मात्र उर्वरित शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस साठवून ठेवला होता। त्यानंतर मात्र दर घसरण सुरू झाल्याने 4 ते 5 हजार रुपये देऊन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून घेतला। आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, त्यामुळे आता भाववाढीचा लाभ शेतकऱ्यांना होणार की व्यापाऱ्यांना हा चर्चेचा विषय बनला आहे। तरीही उत्पादन तेवढेच। गतवर्षी जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे 40 ते 45% कापूस उत्पादन घटले होते। हाती आलेला कापूसही गुणवत्ता देऊ शकला नसल्याने अल्प दरात शेतकऱ्यांनी तो विकून हात मोकळे केले। यंदा मात्र योग्य नियोजन व्यवस्थापनातून शेतकऱ्यांनी बोंड अळीवर नियंत्रण मिळवले, परंतु पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनाला मोठा फटका बसला असून 50% पर्यंत उत्पादनात घटीची शक्यता आहे। जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।